नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवघ्या काही तासामध्ये राज्यातलं पावसाचं वातावरण बदलणार आहे। मुख्यतः विदर्भातून पावसाची सुरुवात होईल असा अंदाज या अगोदरसुद्धा आपण दिलेला आहे। काही शेतकऱ्यांचे पिकं वाचलेले असतील किंवा त्याची सोंगणी वगैरे चालू असेल, त्यांच्यासाठी महत्त्वाचा अंदाज म्हणून या सीझनचा आपण शेवटचा अंदाज या ठिकाणी देत आहोत। या महिन्यामध्येच फक्त आपण अंदाज दिले, मागच्या 2-3 वर्षामध्ये अंदाज दिले होते, त्यानंतर आपण संपूर्ण हवामान अंदाज बंद केले होते। काही शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून आपण हा प्रयत्न केला आहे की शेतकऱ्यांना सतर्कसाठी आपले अंदाज आवडतात ज्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी आपण हे अंदाज द्यावेत। तर थोडक्यात शेवटचा अंदाज आजचा आहे। उद्या 4 तारखेपासून विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल। 5 तारखेला, 6 तारखेला आणि 7 तारखेला संपूर्ण राज्यात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। याच काळामध्ये विदर्भ आणि जालना तसेच हिंगोली, नांदेड, परभणी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। इतर जो काही धाराशिवचा भाग आहे, लातूरचा भाग आहे किंवा नगरचा भाग आहे, या भागामध्ये फारशा पावसाची शक्यता नाही, तरीसुद्धा काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप कमी असण्याची शक्यता आहे। तसेच नाशिकमध्ये आपल्याला जळगाव, धुळे या भागामध्ये, धुळ्याच्या खास करून धुळ्याच्या आणि जळगावच्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार काही ठिकाणी असण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे जळगाव, धुळ्याच्या भागामध्ये पाऊस कमी आहे, अशा शेतकऱ्यांना दिलासासुद्धा या अंदाजातून मिळू शकतो आणि त्यांच्या कामापुरता पाऊस, पुढच्या पिकाच्या पेरणीपुरता पाऊस या ठिकाणी होऊन त्यांची जी काही हिवाळे भरणीची पिकं आहेत त्यांना पाण्याचं नियोजन या शेवटच्या पावसाच्या माध्यमातून होऊ शकतं। यासाठी हा अंदाज आहे। अंदाज कितपत खरा ठरतो आणि ज्यांना पाऊस नाही आहे त्यांच्याकडे किती होतो हे शेवटी निसर्गावर डिपेंड आहे। एक सतर्कतेचा अंदाज आपण या ठिकाणी या सीझनचा आणि या वर्षाचा शेवटचा हवामान अंदाज या ठिकाणी दिलेला आहे। बाकी धन्यवाद। कमेंट करून नक्की सांगा। जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।